महसूल विभाग साप्ताहिक विशेष बुलेटिन. चारा टंचाई मुक्तीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय. राज्यात चारा टंचाई दूर करण्यासाठी महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता गावागावांमधील आणि जंगलांना लागून असलेल्या शासनाच्या सर्व पडीक जमिनींवर मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड केली जाईल. ही जमीन स्थानिक महिला बचत गट, माविम आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. देशातील पहिला पाण्याचा सातबारा महाराष्ट्रात. जलव्यवस्थापनासाठी आता जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर पाण्याचा सातबारा विकसित केला जाणार आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. वॉटर ऑडिट आणि बॅलन्स शीट संकल्पनेवर आधारित ही योजना असून महसूल, पाणी पुरवठा आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करणार आहेत. महसूल विभागाची जीपीआर प्रणालीत अव्वल कामगिरी. जीपीआर प्रणालीत महसूल विभागाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. या अंतर्गत विभागाच्या 10 सेवा राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्या असून नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी कागदपत्रांची संख्या आणि मंजुरीचे स्तर घटवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महसूल विभाग आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कौतुक केले आहे. स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका मिळणार. स्वामित्व योजनेंतर्गत राज्यातील 23,000 ग्रामपंचायतींमधील 39,000 मालमत्तांची आधुनिक उपकरणांद्वारे मोजणी पूर्ण झाली आहे. यानंतर आता गावकऱ्यांना मिळकत पत्रिका अर्थात प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असून ते पूर्णपणे मोफत असेल. तसेच यावरील सनद फी देखील माफ करण्यात येत असल्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यात 2 लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार. राज्यात नवीन शासन निर्णयानुसार तब्बल 1,94,050 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे कडक आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. सर्व निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी 15 दिवसात पालकमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम याद्या मंजुरीसाठी पाठवाव्यात, अशा सूचना मंत्रालयातील बैठकीत देण्यात आल्या आहेत. भूजल पातळी वाढवण्यासाठी डीपीडीसी आणि मायनिंगचा निधी वापरणार. राज्यात शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी आता जिल्हा नियोजन समिती तसेच मायनिंग विभागाच्या निधीचा वापर केला जाणार आहे. भूजल पुनर्भरणाच्या कामांसाठी नियमित आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन विभागामार्फत लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिली आहे. नवीन नागपूर व बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफ. नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी हिंगणा तालुक्यातील मौजे गोदनी आणि मौजे लाडगाव येथील खासगी जमीन थेट वाटाघाटीने खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला दिलासा देत या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा जालना व अमरावती दौरा संपन्न. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना आणि अमरावती जिल्ह्याचा दौरा करून विविध विकास प्रकल्प आणि महसूल कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. प्रशासनावरील पकड मजबूत करण्यासाठी सर्व महसूल अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान 1 दिवस प्रत्यक्ष दौरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महसूल मंत्र्यांकडून पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील सामनेर तालुक्यातील तेलंगखेडी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना समृद्ध करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.